पाहतो ज्याच्या घरी ही स्त्री आली, काय म्हटलं, हा जर संदेष्टा असता तर याने ओळखला असतं त्याला शिवत असलेली स्त्री कोण आहे. आता त्याचं चरित्र पाहू थोडस. ओळख आहे का ख्रिस्ताची? ख्रिस्ताची ओळख आहे का? त्याने शंका घेतली त्याच्यावर, बरोबर ना? काय घेतली? शंका. काय म्हणतो, हा जर संदेष्टा असता तर हिला ओळखला असतं ना याने. त्याचं चरित्र कसं आहे, दोष लावणार कसं, बरोबर ना? येशूला काय म्हणतो, हा संदेष्टा असता तर याने ओळखला असतं. पूर्ण विश्वास आहे का? खरी ओळख आहे का? नाही. दोन्ही गोष्ट त्याच्याकडे नाही. त्या स्त्रीकडे कसं पाहतो, पापी म्हणून पाहतो. लोकांकडे कधीही त्या भावनेतून पाहू नका. कदाचित आमच्यापेक्षा त्यांची धार्मिकता अधिक असू शकते, बरोबर ना? आमची धार्मिकता काही वेळेला कशी असते, संडेला आम्ही जर उपस्थित असलो तर आम्हाला वाटतं प्रभूवर उपकार केले. कोणावर? आणि त्याच्यापेक्षा जास्त पाळकावर केले. हजर आहोत आम्ही, बरोबर. अजून एक गोष्ट, मयत झाली म्हणजे ती कशी व्हायला पाहिजे, या पद्धतीने. लग्न कसं लावायला पाहिजे, या पद्धतीने. बाकीचे कार्यक्रम कसे व्हायला पाहिजे. काय होतं त्यांनी काय होईल, त्यांनी काय होईल, लोकही उपकार स्तुत्या करतात, आपणही करतोय, बरोबर ना? अपेक्षित काय प्रभूला, हा? ओळख नको का? ओळख नको का? खरी खरी ओळख खऱ्या विश्वासाकडे घेऊन जाते, बरोबर ना? आणि जे कृत्य विश्वासाविना केले जातात ते निरर्थक आहे, बरोबर आहे का नाही? मग काहीही करा, पाळकाच्या हातून जरी माणूस पुरला ना, तो स्वर्गातही जाणार नाही. आणि त्या पाळकाने कितीही तोंड झोडूनही प्रार्थना केली तरीही जर त्याने पाप केलं असलं तर प्रभू त्याला स्वर्गात घेणार नाही. त्याची ठरलेली जागा जिथं आहे तिथंच आहे, बरोबर ना? मग आमचं व्यक्तिगत नातं देवाशी कसं आहे, आम्हाला देवाची ओळख आहे का नाही हे अत्यंत महत्वाचं आहे, बरोबर ना? जर ओळख झाली तर आम्हाला त्याच्या विना चैन पडेल का? जर ओळख झाली, आम्ही जसे आहोत तसे राहू का? नाही ना, बदलले जाणार ना. आमचे आचार, आमचे विचार, आमचं चालणं, आमचं बोलणं, आमचं पाहणं काय होईल, बदललं जाईल. आमचं वागणं काय होईल, ओळख असायला पाहिजे तरच बदलणार. आणि म्हणून म्हटलं शीतावरून प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. कसं आहे, व्हेरी ब्लेसेड दिसतंय, डोलत आलाय तू, हा? उपयोग आहे का? ख्रिस्तातलं जीवन जागा. हा व्यक्ती काय म्हणतोय, ती कशी स्त्री आहे, पापी. आणि हा जर संदेष्टा असता, याला दोन्हीही ओळखले नाही. ख्रिस्ताची ओळख आहे का? करून घ्या ख्रिस्ताची ओळख. कधी हंगाम सरला, सुगी हटपली. आणि जर आमचं तारण नाही झालं तर काय फायदा आहे, काय फायदा आहे? आज आपलं वाटतं आपण टकाटक आहोत, परंतु प्रभू त्या श्रीमंताला काय म्हटला, तो म्हटला मी हे कोठार मोडतो, मोठाली करतो. प्रभू म्हटला अरे मूर्खा, अरे मूर्खा, आज जर तुझा जीव घेतला गेला तर हे कोणाचं होईल? हाकनाक मेला ना, कोठारही राहिली, धान्य ठेवायचं राहिलं, असं आपलं होता कामा नाही. म्हणून काय करायला पाहिजे, यशया 55:6, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. तारण साधून घ्या. काय करून घ्या, तारण साधून. हिला संधी मिळाली, तिने फक्त ऐकलं, येशू आला, लगेच गेली. मारतीन का विचार नाही, काय होईल विचार नाही, गेली डायरेक्ट, बरोबर ना? हे असायला पाहिजे. प्रथम कोणासाठी, प्रभूसाठी. पुढं काय म्हटलंय, आता पुढं प्रभू काय म्हटलं माहितीये का? पुढं असं म्हटलंय, तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते आणि एकाला 50. देणे फेडावयास त्यांच्या जवळ काही नव्हते, म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले, तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करेल.
प्रभू कसं काय करायचं? एकदम सोपं करून टाकलं. एकाला किती देणं होतं? 500. दुसऱ्याला किती होतं? 50. आता 500 वाला कोण? शिमोन. सॉरी, 500 वाली कोण? ही पापी. आणि 50 वाला कोण? शिमोन. दोघालाही देणं होतं, बरोबर ना? प्रभूने दोघांचंही सोडलं. पुढं काय म्हटलंय? त्यांनी उत्तर दिलं. तो काय म्हटला? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरवले. बघा, हुशार होता शिमोन. त्यांनी उत्तर दिलं, प्रभूजी, ज्याला 500 सोडले ना, तो अधिक प्रेम करेल. बरोबर ना? तो अधिक काय करेल? प्रेम करेल. प्रभू म्हटलं, बरोबर म्हटलास. याचा अर्थ काय? पुढं वाचा. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना. शिमोनाला प्रभू म्हणतो, तुम्ही या बाईला पाहताना. काय म्हटलं? प्रभू काय म्हटलं? तुम्ही या बाईला पाहताना. पुढं वाचा. मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. मी तुमच्या घरी आलो. तुम्ही भर चालू केला. प्रभू म्हणतोय, एवढ्या नाही आंघोळ घातली असती, काय अडचण नाही. प्रभू काय म्हटलं? मी तुमच्या घरी आलो, परंतु तुम्ही मला. आता आपण ह्या गोष्टी नाही करत, परंतु जुन्या रीतिरिवाज जे आहे, कोणी आल्यानंतर पहिल्या गोष्टी काय केल्या जायच्या? बरोबर ना? खूप आदरयुक्त गोष्ट असायची ना. पहिलं काय केलं जायचं? शिमोनाला रीती नाही, रिवाजही नाही. प्रभू आला बसला, कशाची वाट पाहत? जेवणही तिकडच. वरून ही बाई आली. प्रोग्राम लांबला ना. प्रोग्राम काय झाला? लांबला. म्हणजे आणं अपेक्षित होता प्लॅन. प्रोग्राम काय झाला? लांबला. पुढं काय म्हटलंय? परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजून आपल्या तो केसांनी. पाणी नाही दिलं पाय धुवायला, हिने आपल्या आसवांनी माझे पाय धुतले. तुलना केली. शिमोन कुठं? ही बाई कुठं? बरोबर ना? हा स्वतःला धार्मिक समजत होता, हिला पापी समजत होता. खरोखर हा होता धार्मिक थोडासा, परंतु ही पापीच होती. परंतु हृदय दोघांचं कसं आहे? बरोबर ना? दोघांचं हृदय कसं आहे? आम्ही बाहेरून कसे आहे याला काही महत्व नाही, आम्ही आतून कसे आहोत याला अत्यंत महत्व आहे. बरोबर ना? पुढं काय म्हटलं वाचा. तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझा मुका घेतला नाही. प्रभू म्हणतो, ज्यावेळेस मी माझ्या आजीला भेटायला जायचो ना, गेल्यानंतर पटा मुके घ्यायचे. तिला प्रेम वाटायचं नातवाबद्दल. मी राहिलोय तसं सगळ्या नातेवाईकांशी. बरोबर ना? आजही पण पहा, एखादी मुलगी नांदून आली, घरचे पटा मुके घेतात, नाही का? प्रेम आहे ना ते. बरोबर ना? इथं प्रभू काय म्हणतो? मी तुमच्या घरी आलो, तुम्ही माझे, परंतु हिने माझ्या पायाचे. म्हणजे तुमच्यामध्ये प्रीती नाही, परंतु हिने एवढी प्रीती दाखवली ना, तिची प्रीती सर्वोच्च होती. आपली प्रीती ख्रिस्ताला दिसायला पाहिजे, नाही का? आपली प्रीती काय असायला पाहिजे? पेत्राला काय म्हटलं तो योहानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये? योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस का? काय म्हटलं? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? अगोदर म्हटला, सांगितलं. पुन्हा डबल विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं. तो म्हटला, प्रभू तू जाणतोस. आम्हाला जाणतो ना तो. आम्हाला काय करतो तो? जाणतो तो. आणि त्याने तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल आनंदी असावं, ही स्वर्गीय परमेश्वराची इच्छा आहे. केव्हा तो आनंदित होईल? ज्यावेळेस आमची सर्वोच्च प्रीती कोणावर असेल? परमेश्वरावर. हिने काय केले? त्याचे मुके घेतले. कारण तिचं त्या प्रभूवर काय होतं? मनापासून देवावर प्रेम होतं. आमचं प्रेम चालेल का? चालेल का? रात्रंदिवस जरी थोबड कळलं ना, प्रेज लॉर्ड हालेलुया म्हणून, तरीही तारण नाही. इथूनच असायला पाहिजे. कुठून? हृदयापासून, अंतकरणापासून आमचं प्रेम ख्रिस्तावर असावं. पुढं वाचा. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले. तुम्ही माझ्या मस्तकाला
तेल लावलं नाही. हिने काय केलं? पायाला तेल लावलं. तिची संपत्ती पायावर ओतली. बरोबर ना? ब्रदर, मीटिंग करायची, पावती फाडता का? 20 रुपयाची का? जेवण ठेवलं? हो. 5 पकवानं बनवून ठेवलं. किती दिले? पगार किती? ₹1,00,000. प्रेम आहे? प्रेम आहे? याला प्रेम म्हणायचं? हा? त्या अत्याग्रही त्या विधवेबद्दल पाहतो, जी दानारपणाच्या जवळ गेली. तिने आपली उपजीविकाच टाकून दिली, मागच नाही ठेवलं काही. प्रभू म्हणतो हिने सर्वात अधिक दिलंय. का दिलं? का दिलं? सर्वोच्च प्रीती, धन संपत्तीपेक्षा जास्त प्रेम कोणावर? अशा अनेक लोक मी पाहतो. चर्चचं काम सुरू केलं, आपल्याकडून 1 गोणी. कशाला? किती गोण्या? पाळक साहेब तुम्हीच घेऊन जा. बर, होतो भुरकापटा. गाडीवर काय नेऊ? बरोबर ना? बरोबर ना? का म्हणू शकत नाही? 4 पिल्लरचं स्टील माझ्याकडून, 4 भिंतीचं माझ्याकडून, छताचं मी नाही का? हृदय नको का? हा? लोकांना वाटायचं 2-4 पाळक लोक पाठवायचे. पाळक साहेब महिन्याला 2,000 रुपये मी पाठवतो, 4 नाही अजून 7-8 पाळक पाठवा. नको का हृदय? हिने सगळं काही त्याच्या चरणाजवळ आणून टाकलं. काय आम्ही ब्लेस नाही? का नाही? आम्ही प्रभूसाठी खऱ्या मनाने त्याच्यावर प्रेम करत नाही. तुम्ही त्याच्यावर मनाने प्रेम करायला लागा आणि तुमचा इसाक वेदीवर टाकण्याची हिंमत तुम्ही ठेवा. तुम्ही वांज असा, तुमच्यापासून तो राष्ट्र निर्माण करण्यासाठी. काही नसू द्या, लोक म्हणू द्या हे संपलेले आहेत, परंतु जिथं तुम्ही संपता ना, तिथून तुमची अशी सुरुवात होईल ना, लोक म्हणतील काय होतास तू, काय झालास. देवाचं काम तसं आहे बरं का. देवाचं काम कसं आहे? तसं आहे. 20 वर्ष मी कधी विचार केला नाही मी किती पेरतोय प्रभूच्या राज्यासाठी, परंतु ज्यावेळेस त्याने रिटर्न द्यायला सुरुवात केली ना, कल्पनेच्या बाहेर आहे. आणि आज ज्यावेळेस मी पाहतो ना, देवा माझ्या टॅलेंटद्वारे नाही रे, तुझी कृपा आहे. कोणाची कृपा आहे? तुझी कृपा आहे. तुझी कृपा आहे म्हणून आमचे आशीर्वाद देव नाही अडवत. कोण अडवतं? बरोबर ना? आपण अडवतो. आपण अडवतो. बरोबर ना? म्हणून या दिवसामध्ये मी लेकरांना सांगितलं, पेरत जा. यशला सांगितलंय काय करत जा? पेरत जा. कशासाठी? देवाच्या राज्यासाठी, सेवकांसाठी, मंडळांसाठी, चर्चा बांधकामासाठी पेरत राहा. जेवढं देशील तेवढं वाढत राहशील. जग नाही आपला हिशोब ठेवीत, परमेश्वर आपला हिशोब ठेवतो. नाही का? अत्यंत महत्वाची गोष्ट. पुढं वाचा. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे. काय झालं तिच्या त्या कृतीने? तिचे पाप गंजभर होती आणि हा स्वतःला खूप धार्मिक समजत होता. बरोबर ना? हाच धार्मिक समजत होता. गैरसमज असतो आपल्याला, जसं मी आधी सांगितलं. म्हणून विधीप्रमाणे मय्यत केल्याने माणूस धार्मिक होत नाही. विधीप्रमाणे लग्न करूनही माणूस धार्मिक होत नाही. बरोबर ना? खऱ्या ख्रिस्तावर प्रेम केल्याने आपण खरे धार्मिक होतो. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो? पहिल्याने काय मिळवा? त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व. बरोबर ना? तेच मिळवा. त्रासातून जा, कष्टातून जा. धार्मिकता तुमची देवाच्या नजरेत यायला पाहिजे आणि देवाने म्हणायला पाहिजे तो खरोखर धार्मिक आहे. बरोबर ना? मग भलेही सैतान येऊ द्या परीक्षेसाठी योबा समान, शेवटीही तुमच्या मुखातून त्याच्या विरोधात कुरकुर निघणार नाही. आणि जरी एकपट गेलं ना, तो तुम्हाला नाहीसं होऊ देणार नाही. डबल देण्याची कुवत तो आपल्यासाठी ठेवतो. बरोबर ना? लोक पाळकाकडे इकडं प्रार्थना केली नाही, अजून पॉवरफुल, अजून पॉवरफुल. त्याच्यावर नाही होत. आपण स्वतः ख्रिस्ताकडे जायला पाहिजे. स्वतः कोणाकडे जायला पाहिजे? ख्रिस्ताकडे. नाही का?
ही स्त्री आली ना ती. पुढं काय म्हटलंय? ह्या कारणास्तव हिने तिची पुष्कळ पापे काय झाली आहे? क्षमा झाली. काय कृती केली बरं? 3-4 गोष्टीच्या अगोदर मी तुम्हाला सांगितल्या. या शिमोनाने केल्या का? नाही केल्या ना. शिमोनाने नाही केल्या. यांची दोघांची जर तुलना केली, प्रभूनेच केली या वचनामध्ये तुलना. खाली काय म्हटलंय वाचा? कारण हिने फार प्रीती केली. हिने काय केली? हिने काय केली? फार फार प्रीती केली. देवावर प्रेम करणारे किती लोक आहेत माहितीये का? मेले, परंतु त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं नाही. काय झालं? मेले, परंतु त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं नाही. प्रीती म्हणावी तर हीच, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. म्हणजे उद्धार, म्हणजे तार, म्हणजे मोक्ष. समजलं का? बरोबर ना? कधीतरी ईस्टरला वेळ काढायचा. प्रभू उठलाय, तुला आज दिसला का काय? आम्हाला तर रोजच दिसतोय. आल्या आल्या उठल्या तुला भेटायला आला. उठावलं का काय तुला पाठ? उठल्या बरोबर ना? गुड फ्रायडेला मंडळी यायच्या आत हजर. काय कुठं? पाळसाहेब चर्च लावलो. वा 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 वा, कसे ऋण फेडू मी. घालीनं लोटांगण. काय करावं? काय नको का? दररोज आम्ही चरणाजवळ जावं. संडे बाजूला राहू द्या. आमची सकाळ त्याच्या उपस्थितीने सुरू व्हावी, आमची संध्याकाळ त्याच्या उपस्थित असावी, नाही का? आणि जो असं म्हटलंय, जो सर्व समर्थाच्या, जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, नाही का? ती सावली. शेवटचं वाचा. कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्या बरोबर भोजनात बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? बघा किती शाने, किती शाने आहेत ते. आता वरचा जो आहे तो काय म्हटला की पापी स्त्री आहे. हा संदेष्टा असता तर याला कळलं असतं ही स्त्री कोण स्पर्श करत नाही. आता ही जरी पापी स्त्री आहे, त्याच्या स्पर्शाने प्रभू काय पापी होतो का? अरे त्याच्या स्पर्शाने, स्पर्श त्याने मला बहु केला, त्याच वेळी नाही का? एक स्पर्शाने रक्तस्रावी स्त्रीचा जर आजार निघून गेला, हिच्या पापाने आपला देव अपवित्र होईल का? तिच्या एका स्पर्शाने परमेश्वराने तिला शुद्ध करून टाकलं, कारण तो पवित्र आहे. आमचं जीवन पापी आहे, परंतु आम्ही त्याच्या वधस्तंभाजवळ यावं, प्रामाणिकपणे पाप कबुली द्यावी आणि देवाला म्हणावं, प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, नाही का? आमचा पापाचा रोग आमच्यापासून तो समूळ काय करून टाकतो? काढून टाकतो. शेवटचं वचन. मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे, शांतीने जा. तारण प्राप्त करून गेली. एक भेट. किती भेट? जीवन बदलून गेली ना. किती भेट? एकच भेट. शौलाला एकदाच तो भेटला, पौल होऊन गेला. एकदाच भेटला. कितीदा? हिला कितीदा भेटला? एकदाच भेटला. जीवन तारण मिळवलं. काय म्हटलं इथं शेवटी? तुझ्या विश्वासाने. कशाने? कशाने? इथं विश्वासाचा नियम परमेश्वर सांगतो. जगी कृतीने आपण आशीर्वादित नाही होत, कर्मकांडाने आपण आशीर्वादित नाही होत. कशाने? विश्वास. प्रभू तू माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, तू माझ्यासाठी शिक्षा भोगली, तू माझ्यासाठी फटके खाल्ले, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. विश्वास ठेव. विश्वासाने आमचं काय आहे? तारण आहे. विश्वासाने आमचं काय? मोक्ष आहे. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये आम्ही जे पाहिलं ना, 2 चरित्र पाहिले, 2 लोकांची, बरोबर ना? एक स्वतःला, एकाला काय म्हटलं? पापी. दुसऱ्याला काय म्हटलंय? धार्मिक. परुषी म्हटलंय. ते कट्टर स्वतःला समजायचे, अति धार्मिक स्वतःला समजायचे. आतून कसे होते? आतून कसे होते? या स्त्रीचं चरित्र बाहेरून कसं होतं?
वेगळं होतं. आतून ती स्त्री कशी होती? चांगल्या मनाची होती. समजलं ना? प्रभूने वरून पाहिलं का? प्रभूने आतून पाहिलं. आजही तो परमेश्वर आपल्याला कसं पाहतो? बरोबर ना? मग स्वतःची तुलना, स्वतःची पडताळणी स्वतः करायची. तुम्ही कसे आहात? मी कसा आहे माझ्या बायकोला नाही माहिती, मला माहिती आहे ना. बरोबर ना? आणि दुसरं कोणाला माहिती आहे? परमेश्वराला. मग तो पाप्याला लुटून देतो का? तो पाप्याला घालून देतो का? देत नाही. तो म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. तो प्रेम करतो आपल्यावर, नाही का? मग आजचा समय कशाचा आहे? आम्ही त्या स्त्रीकडे जावं आणि आमचे बिघडलेले नातेसंबंध काय करावे? पुनर्स्थापित करावे. फक्त बोलण्यासाठी नव्हे, आमचं जीवन ख्रिस्तासाठी असायला पाहिजे. आमचं सर्वस्व कोणासाठी असायला पाहिजे? काही लोक म्हणतात पाळसर प्रार्थना करा प्रभूने आम्हाला 4 व्हीलर द्यावी. पास्टर प्रार्थना करतात प्रभू 4 व्हीलर देतो. त्यांना म्हटलं ना उपकार सुतील जायचं आमच्याकडे वराड आहे, एखादी ट्रिप करता का? नाही त्यांच्याकडे ते म्हण. बरोबर ना? समर्पण आहे का? बरोबर ना? पेत्राला प्रभू म्हटलं तुझी नाव खोल पाण्यात हाकार. लक्ष द्या, पेत्राला काय म्हटलं? तुझी नाव काय कर? खोल पाण्यात हाकार. प्रभूने वापरली थोड्या वेळ. किती वेळ वापरली? परंतु ज्यावेळेस हा पेत्र रातभर मासे धरीत राहिला, एक चिंगळी सापडली नाही. प्रभू म्हटलं याचं आपल्याला काहीतरी देणं आहे, कारण याची नाव काय केली आपण? वापरली आहे. तो म्हटलं एक काम कर पेत्रा, आता इकडं जाळं टाक. इतके मासे आले, नाव भरून गेली. तुमचा जर तो वापर करील ना, तो ऋणी राहणार नाही, तुम्हाला भरून देईल. तुमची गाडी जर तो वापरेल ना, ती गाडी ब्लेस होईल. तुमचं कुठलंही वस्तू तो वापरेल ना, ती ब्लेस होईल. म्हणून वरवर प्रेम ख्रिस्तावर करू नका. कुठून? मी घाबरत नाही परिस्थितीला, मी मरायलाही घाबरत नाही, कारण मी माझं जीवन कोणाला समर्पित केलं? वरवर माया, मजा नाही. हा, मनापासून म्हणायचं होय प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. तेच प्रभू पाहू इच्छितो. डोळे बंद करूया.